हा विषय प्रत्येक घरातील स्त्री पुरुषांसाठी खूप महत्त्वाचा आहे. अंघोळ न करता स्वयंपाक केला तर काय होतं? यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही का? की अन्नपूर्णेचा अपमान होतो? अनेक प्रश्न सर्वांच्या मनात असतात, पण खरी उत्तरं फार कमी लोकांना माहीत आहेत. आणि यामागचं खरं धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक सत्य समजून घेणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नमस्कार, भक्ती परंपरावर तुमच्या मनापासून स्वागत आहे. आजच या कुटुंबात सामील व्हा. धर्मग्रंथामध्ये अन्नाला ब्रह्मस्वरूप म्हटलं आहे, कारण अन्नामध्ये असतात ते 3 स्तर. कुठले? पहिला स्थूल, शरीराला पोषण देणारा भाग. दुसरं सूक्ष्म, मनावर परिणाम करणारी ऊर्जा. आणि तिसरं कारण, भाग्य आणि संस्कार घडवणारी शक्ती. असे हे अन्नाचे 3 स्तर: स्थूल, सूक्ष्म आणि कारण. म्हणूनच म्हटलं जातं, जसं अन्न तसं मन, आणि जसं मन तसंच घराचं भविष्य. जर अन्न बनवताना मन अशुद्ध असेल तर त्याचा विपरीत परिणाम हा कुटुंबावरती होतो. आता अंघोळ आणि ऊर्जा शुद्धी यामागचं खरं तत्व काय आहे? अंघोळ म्हणजे फक्त शरीर धुणं नाही, ती ऊर्जा बदलण्याची प्रक्रिया आहे. रात्रभर शरीरावरती जमा होणारी जडता, थकवा, नकारात्मक स्पंदनं हे सर्व पाण्यामुळे कमी होतात. पाणी पंचमहाभूतांपैकी एक असल्यामुळे ते ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता ठेवतं. म्हणूनच अंघोळीनंतर मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात, अन्न बनवताना सकारात्मक कंपनं तयार होतात. आणि हीच कारणे होते ज्यामुळे पूर्वी लोक अंघोळीच्या आधी कधीही स्वयंपाक बनवत नव्हते. जेव्हा अंघोळ होईल त्यानंतरच स्वयंपाकाची पूर्वतयारी केली जात असायची. तर अन्नपूर्णा तत्व म्हणजे काय? अपमान नेमका कशाला म्हणतात? अन्नपूर्णेचा अपमान म्हणजे फक्त अंघोळ न करता स्वयंपाक करणं नाही आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही अंघोळ न करता स्वयंपाक करताय म्हणजे तुम्ही अन्नपूर्णेचा अपमान करताय असं नाही आहे. खरा अपमान केव्हा होतो? अन्न बनवताना राग तुमच्या डोक्यात असला तर, स्वयंपाकाचं तुम्हाला ओझं वाटत असेल तर, अन्न तुमच्याकडून वाया जात असेल तर, आणि त्या अन्नाची कृतज्ञता नसेल तुमच्याकडं, आणि अंघोळ नसली तरीही तुमच्या मनात जर प्रेम, श्रद्धा असेल तरीही तुमचं अन्न पवित्र राहू शकतं. ही ते एक गोष्ट नमूद करते तुम्हाला. पण अंघोळ करूनही जर तुमच्या मनात राग आहे, स्वयंपाकाचं ओझं तुम्हाला वाटत आहे, तर तुमचं मन शुद्ध नाही. तुम्ही अंघोळ करूनही उपयोग नाही, तुम्ही स्वयंपाक बनवत असताना सुद्धा. हा सर्वात खोल मुद्दा आहे. त्यामुळे स्वयंपाक करत असताना मन शुद्धच असलं पाहिजे. जे घरातल्यांची तुम्ही पोटं भरताय तर तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचारच असला पाहिजे, त्याचं ओझं नसायला पाहिजे, त्याचा राग नसायला पाहिजे. जेवण बनवताना या गोष्टींचं व्यवस्थित भान ठेवा. लक्ष्मी तत्व आणि स्वयंपाकघराचा कसा संबंध आहे? तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही आहे, ती आहे समाधान, आरोग्य, एकोप्याची भावना. आता ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो, वेळेवर स्वयंपाक केला जातो, सर्वजण एकत्र मिळून जेवतात, त्या घरात स्थिर लक्ष्मी राहते. आणि म्हणूनच स्वयंपाकघराला घराचं भाग्यस्थान असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अन्नाचा जिथं सन्मान होतो तिथेच लक्ष्मी राहते. तर आजच्या काळात सत्य काय मानावं? तर आजची जीवनशैली वेगळी आहे, लाईफस्टाईल एकदम वेगळी आहे. प्रत्येक वेळी अंघोळ करूनच स्वयंपाक करणं शक्य नसतं. म्हणून मुख्य नियम असा आहे तुमच्यासाठी: शरीराची स्वच्छता प्लस मनाची शांतता प्लस अन्नाचा आधार. हे 3 जर तुमच्याकडे गोष्टी असतील तर तुमचं अन्न पवित्र राहू शकतं. जरी तुम्ही अंघोळ नाही केली आणि तरीही तुम्ही स्वयंपाक बनवायला गेला, आजच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांना शक्य होत नाही की अंघोळ करून स्वयंपाक करावा. परंतु जर तुम्ही शांत मनाने, पॉझिटिव्ह मनाने, तुमच्या मनामध्ये एक आनंद असला पाहिजे की तुम्ही घरच्यांची पोटं भरताय, तर तो विचार तुमच्या जर डोक्यात असेल तर तुमचं अन्न पवित्र राहतंच. तर व्हिडिओ संपण्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा: घर मोठं असण्याने लक्ष्मी येत नाही, घरात अन्नाचा सन्मान असण्याने लक्ष्मी येते. म्हणूनच अन्नाला कधीही साधं समजू नका, तो प्रत्येक घास तुमच्या घराचं भविष्य घडवत असतो. आजपासूनच अन्नाला प्रसाद माना आणि बघा घरातला आनंद, शांतता आणि समाधान हळूहळू कसं वाढायला लागतं ते. तर ह्याचा पूर्ण सारांश जर सांगायचं झालं, तात्पर्य तुम्हाला सांगायचं झालंच तर, तुम्ही जरी करत असाल अंघोळ न करता स्वयंपाक तरीही करा, नो प्रॉब्लेम. पण तुमच्या मनामध्ये चांगले विचार असले पाहिजे. जर तुम्ही रागाने, द्वेषाने करत जर असाल स्वयंपाक तर त्याला काही अर्थ उरत नाही. जरी तुम्ही अंघोळ करून जरी करताय किंवा न अंघोळ करता जरी करताय तर घरातल्यांचं पोट भरताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पॉझिटिव्ह मनाने स्वयंपाक करत राहा आणि
हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भक्ती परंपराच्या कुटुंबात आजच सहभागी व्हा. धन्यवाद.